अहो सोडा ना. लाडीचा नकरा करत तिने अनिकेतला ढकललं. पण तो तिच्या विरोधाला असा थोडीच जुमावणार होता. त्यानेही आपला पिळदार बाहूंच्या ताकदीने तिला झपकन जवळ खेचलं. नाजूक गोऱ्यापान अंगकाठीची ती लगेच त्याच्या मिठीत सामावून गेली. तिच्या नजरेतील लाज हळूहळू गालावर उतरत होती. त्याच्या मोरपिशी स्पर्शाने तिच्या अंगावर हलकासा शहारा फुलून आला होता. उमलणाऱ्या शहाऱ्यानुसार ती अजूनच त्याला विलगत होती. त्याच्या कणखर शरीराचा उबदार रेशमी स्पर्श तिलाही आतुर करत होता. एव्हाना तिचा लटका विरोध मावळून गेला होता. त्याच्या शरीराचा अंग प्रत्यंग श्वासात भरून घेण्यासाठी ती बेभान होत होती. इतक्यात ट्रिंग ट्रिंग बाजूच्या टेबलावर ठेवलेला फोन वाजला. प्रणयात रमलेल्या दोन जीवांची सगळी धुंदी उतरली. त्याच्या स्पर्शासाठी आसुसलेल्या तिला बाजूला करत तो फोनकडे वळला. रिसिव्हर कानाला लावेपर्यंत एक दोन शिव्या आपसूक त्याच्या तोंडून निघून गेल्या. निदान आज तरी काही नसू दे देवा, ती मनातच देवाला साकडं घालू लागली. ती अनुराधा, इन्स्पेक्टर अनिकेतची बायको. अनिकेतच्या नोकरीपायी वैतागून आपल्या एका मोठ्या नामांकित कंपनीतील जॉब सोडून हाऊसवाईफ झाली. सततची त्याची फिरती आणि कोणत्याही केसच्या संदर्भात कधीही कुठेही जायची तयारी. तिला मग नोकरी सांभाळून घर सांभाळणं, त्याहीपेक्षा त्याला सांभाळणं जमेना. मग इतक्या वर्षांचं बिझनेसचं स्वप्न साकार करावं म्हणून स्वखुशीने जॉब सोडून दिला. पण या अनिकेतच्या मागे पळता पळता तीही आकार घेईना. बरं, आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस. मागचे 2 महिने कसं तरी कन्व्हिन्स करून त्याला सुट्टी घ्यायला लावलेली. कामाच्या बाबतीत सदैव तत्पर अशा अनिकेतने बायकोच्या हट्टापायी सुट्टी टाकली. पण आता वाजलेल्या फोनच्या घंटीने तिच्या हृदयात धगधग चालू झाली. थोड्याशा रागाने तिने अनिकेतकडे पाहिले. त्याचा गंभीर चेहरा पाहून आपलं वाढदिवसाचं सगळं प्लॅनिंग बारगळले हे समजायला तिला ज्योतिषाची गरज नव्हती. आपल्या गोरापान अनावृत्त अंगाभोवती बेडशीट लपेटत ती बाय आपटत बाथरूममध्ये गेली. शिंदेनी फोनवर दिलेल्या बातमीने अनिकेत मात्र बरेच हादरले होते. रोजच गुन्हे आणि गुन्हेगाराशी संबंध येत असला तरी काही वेळा त्यांचं काळजीपण कापायचं. फोनवरच्या माहितीनुसार प्रकरण बरंच गंभीर असावं. आता वेळ घालून उपयोग तर नव्हता. पण बायकोच्या नाकावरचा राग जाऊ दे, संध्याकाळी समजवता येईल. पण आता समजावणं म्हणजे महायुद्ध चालू होईल. त्यापेक्षा अशीच कलटी घेतलेली बरी. स्वतःच्या मनाला समजावं त्याने भराभर आवरून एकवार बंद बाथरूमकडे पाहत दार लोटलं. नशीबच खराब आहे माझं, स्वतःशी पुटपुटत त्याने गाडी स्टार्ट केली. 2 वर्षाच्या वैवाहिक जीवनात 2 दिवस सुखाचे गेले असतील तर शपथ. आज तो बराच वैतागला होता. कारणही तसंच होतं म्हणा. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पण अशीच काहीतरी केस चालू होती. आणि आज पण. या केसेस पण ना आमच्या घरच्या फंक्शनचा मुहूर्त बघून येतात वाटतं. आपल्या विचारावर त्याला हसू फुटलं. स्वतःवर हसत त्याने हळूच स्वतःला टपली मारली. हाय, बाजूच्या गुलाबी स्कूटीवर कुणास तरी काळीच धडधडलं. सुस्कारा कानावर पडूनही त्याने कानाडोळा केला. पोलिसी व्यायामाने कमावलेल्या अनिकेतच्या परफेक्ट बॉडीला बघून कोणी पण घायाळ होई. त्यात त्याची ती रापचिक किलर स्माईल. आय हाय, दोन्ही गालावर हळूवार स्पर्श करावा अशा पडणाऱ्या खळीने तर कित्येकांच्या हृदयात खड्डा केला होता. अनिकेतला तशा नजरांना प्रतिसाद देण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता. आणि आता तर काहीतरी विचित्र केस होती. बिचारा तिथे स्वतःच्या बायकोला तडफडत ठेवून आला होता, तर इथे या स्कूटीवालीचं काय? वेडेवाकडे रस्ते पार करत त्याची बाईक एकदाची त्या गावाबाहेरच्या पहाडीत खाली थांबली. साधारण उंचीची पण चढायला बरीच अवघड असणारी ती ठेंगणी पहाडी सकाळच्या धुक्यातून हळूच खुणावत होती. समोरची छोटीशी मळलेली पायवाट वाकडी होत मागच्या जंगलात गुडूप होत होती. ते एवढूशा पायवाटेने गाडी घेऊन जाणं अशक्यच. अनिकेत तिथेच गाडी पार्क करून गाडीवरून उतरला. छोटेसे दगड आणि लाल माती एकत्र होऊन चालून चालून मळलेली ती पायवाट, त्याच्या दोन्ही बाजूला तरारून उगवलेलं गवत, त्यावर इवलुशी फुललेली फुलं जणू त्या पायवाटेवरून चालणाऱ्याचं स्वागत करत असावी. कोकणाला निसर्गाने किती भरभरून सौंदर्य दिले ना. क्षणभर अनिकेतच्या मनात आलं अनिकेत तसा विदर्भातील, पण त्याचे एक दुसरे नातेवाईक कुठले तरी कोकणात स्थायिक झालेले. लहानपणी त्यांच्याकडे कोणत्या तरी समारंभाला त्यांनी पहिल्यांदा कोकण पाहिलं आणि तेव्हाच तो कोकणाच्या प्रेमात पडला. पोलीस खात्यात रुजू झाल्यावर जेव्हा त्याला कोकणात पोस्टिंग दिली तेव्हा तर त्याची खुशी विचारूच नका. इतक्या वर्षांचं स्वप्न साकार झालं जणू. साहेब, शिंदेंच्या जोरदार हाकेने अनिकेत भानावर आला. दूरवरून पळत येणाऱ्या शिंदेंना बघून त्याने जोराने हात हलवला. काय झाले? शिंदेंना श्वास घ्यायला देखील उसण न देता अनिकेतने प्रतिप्रश्न केला.
वरती जाऊन प्रत्यक्षच बघा. शिंदेसह अनिकेत झपाझप पहाडीच्या दिशेने चालू लागले. आणि डिसेंबर महिना असल्याने पहाडीचं जंगल धुक्याची दुलई पसरून अजूनही काहीसं झोपेत होतं. पानापानावर साचलेले दवबिंदू चालण्याच्या धक्क्याने हळूच गरगळून त्यांना भिजवत होते. छोटीशी झुडूप एखाद्या खट्याळ बाळासारखी त्यांच्या पायाला गुदगुल्या करण्यासाठी पुढे पुढे सरसावत होती. पण त्यांना आता त्या झुडपांना गुंजरायला वेळ नव्हता. भराभर चालत ते दोघेही पहाडीच्या टोकावर पोचले. तिथे अजून एक शिंदेचे सहकारी परब आणि कोणतरी सकाळी गुरं घेऊन चरायला निघालेला एक गावकरी होता. हा कोण आहे? अनिकेतने गावकऱ्याकडे पाहत विचारलं. ह्यानेच कळवलं साहेब, शिंदेने उत्तर दिलं. अरे वा, लोक सुधारायला लागले वाटतं. स्वतःशीच गालातल्या गालात हसत अनिकेतने कमेंट पास केली. भोवताली अगदी तीव्र कुजलेला असा कुबट वास पसरला होता. नाकाला रुमाल बांधण्याशिवाय एक पाऊल पण पुढं टाकलं जाणं शक्यच नव्हतं. पण अनुराधेच्या रागाच्या नादात त्याचा रुमाल घरीच राहिला होता. आजूबाजूच्या कुबट वासाने तसं त्याच्या ध्यानात आलेलं की काय मामला असेल, पण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विधान मांडणं त्याच्या पोलिसी तत्वात बसत नव्हतं. कसंबसं दोन्ही हातांनी नाक दाबत अनिकेत परब उभे असलेल्या जागी पोहोचला. नमस्कार साहेब, हे बघा. परबानी नमस्कार करतच एका झाडामागे पडलेल्या गोणीकडे निर्देश केला. नमस्कार. झाडाच्या दिशेने चालतच मागे न बघताच त्यांनीही प्रत्युत्तरादाखल नमस्कार केला. दोन्ही हातांनी नाक शक्य तितकं बंद करत ते गोणीपर्यंत पोहोचले. आश्चर्य वाटावं असं काहीच नव्हतं, पण पोलीस असले तरी तेही माणूसच होते. समोरचं दृश्य बघून त्यांचं काळीच थरथरलं. अर्धवट उघड्या सिमेंटच्या गोणीच्या तोंडातून काळपट मांसाचे तुकडे उठून दिसत होते. बरेच दिवस झाल्याने गोणीच्या छिद्रातून वाहिलेले रक्ताचे ओवळ सुकून काळपट पडले. त्यावर हजारो माशा मेजवानी मिळाल्यासारख्या भिरभिरत होत्या. शिंदे, तालुक्यात वर्दी द्या. परब, जरा आजूबाजूला तपासा, अजून काही मिळते काय. दोघांनाही सूचना देत त्याने आपला मोर्चा मगापासून बघ्याची भूमिका घेतलेल्या गावकऱ्याकडे वळवला. तुम्ही रोजच इथे गुरे चरायला येता का? नाही साहेब, मी तर खालच्या गावात राहते. रोजच येते गुरं घेऊन. पण इतक्या वर येवक कोणाक झेपात. मी तर बाबा खालच्या खाली फिरवते. पाय दुखतो तो. आता जरा वय झाला ना. बरं. गोष्ट सांगण्याच्या आवेगात आलेल्या त्या गावकऱ्याला कसं थांबवावं हे अनिकेतला समजेना. आपलं नाव काय? पेपरावरचं नाव गणोजी साळकर, पण सगळे गण्याच म्हणतात. हा काही थांबायचं नाव घेईना. बरं गणोबा. चालेल ना गणोबा बोललेलं. अनिकेतच्या प्रश्नावर त्याने मान डोलवली. गालात हसून अनिकेतने त्याला पुढे बोलण्याची खुणा केल्या. तर मी काय म्हणत होते, आज ह्यो पाडो नुसतं उधळत होतो. उड्या मारीत मारीत वरपर्यंत गेलो. माका काय झेपना, पण तरी पण इलय कसो तरी. गणोबा काही थोडक्यात सांगायला तयार होईना. त्याच्या लंब्या कथेला अनिकेतही वैतागला होता. पण प्राथमिक चौकशी पण तेवढीच महत्वाची होती. मनातून कितीही वाटत असलं तरी त्याला गणोबाची कथा ऐकणं भाग होतं. गणोबा, मुख्य विषयावर या. अनिकेत थोडा रागातच ओरडला. बरा, थोडक्यात सांगते. पाड्या पाठोपाठ इलय तर खरो, पण ह्याचो वास घेऊन मात्र. म्हटला काय झाला तर बघूया तर. माका वाटला एखादं जनावर असात, पण ह्या काय भलताच. म्हटलं नसती ब्यात पाठी लागायच्या आधी तुमका सांगू खोया. एखाद्या कथेचं सार सांगावं त्या आविर्भावात शेवटी एकदा गणोबाने आपलं बोलणं संपवलं. गणोबाचं भाषण संपल्यावर अनिकेत मात्र जरा खुश झाला. इतका वेळ कुजलेल्या मांसाच्या वासाने दुखणारं त्याचं डोकं गणोबाच्या बोलण्याने भनभनायला लागलं होतं. ठीक आहे, आता जाऊ शकता, पण अजून काही माहिती लागली तर पुन्हा बोलावं. यावेळी यावं लागेल. त्याची बोळवण करायच्या उद्देशाने अनिकेतने तो विषय आटोपता घेतला. पायातील वाहनीची करकर करत गणोबा ती पहाडी उतरू लागला. काय पण एक एक नमुने भेटतात. गणोबावर हसतच अनिकेतने शिंदेकडे मोर्चा वळवला. शिंदे, काय अपडेट? तालुक्याहून तासभरात टीम पोहोचेल. बरं,
तोवर आपण बाकीची पाहणी करूया. तालुक्याहून देसाई आणि मोरेबाई धावत पळत हजर झाल्या होत्या. बऱ्याच वर्षापासून एकाच भागात कार्यरत असल्याने इनी देसाई बरीच मदत करू शकत होते. तसेच ही पहाडी तालुक्याच्या सीमेवर असल्याने पुढील सगळे प्रसंग टाळण्यासाठी त्यांना आताच सूचना देणे आवश्यक होते. त्यात मोरेबाईंच्या हजारो ओळखी, न जाणो त्यांच्या ओळखीचा झालाच तर फायदाच होईल, ह्या उद्देशाने त्यांनाही पाचारण केले होते. 5 जणांची जोडी मिळून अख्खी पहाडी धुंडाळू लागली. क्वचितच वावर असलेल्या त्या पहाडीवर हिरवेगार काटेरी रान चांगलेच माजले होते. त्यातून वाट काढत इंच नि इंच तपासताना 5ही जण चांगलेच ओरबाडले गेले. साहेब, हे बघ काय सापडले. मोरेबाईंच्या जोरदार हाकेने सगळेच त्यांच्या आवाजाच्या दिशेने पळाले. मागचे 2 तास अर्धी पहाडी पालती घालूनही काहीच सापडलं नव्हतं. मगासारखा सेम सिमेंटच्या गोणीमध्ये भरलेले मांसाचे तुकडे, फक्त फरक इतकाच होता की ही गोणी अर्धवट जळालेली होती. जळलेलं मांस कुजून त्याचा खूप घाणेरडा वास पसरत होता. बाजूलाच एक बिअरची बॉटल पडलेली होती. कदाचित ती बिअर टाकून गोणी जाळण्याचा प्रयत्न झाला असावा. अर्थात हा फक्त प्राथमिक अंदाज होता. अनिकेतने मोरेबाईंना सांगून जमा केलेले काही मांसाचे नमुने मेडिकल चेकिंगसाठी तातडीने पाठवले. सगळ्यात जास्त तर देसाई टेन्शनमध्ये होते. कुचकावास असह्य होत असतानाही, पहाडी पिंजूनही काहीच हाती न आल्याने तपास कसा करायचा याची काहीच कल्पना येत नव्हती. केवळ मांसाच्या तुकड्यावरून शोधायचं म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठायचं की. तुला काय वाटतं अनिकेत? गुन्हेगार खूप पोचलेला आहे, आजूबाजूच्या परिसराला न्याहाळत अनिकेतने उत्तर दिलं. ते तर कळतच आहे म्हणा, पण तपास कसा करायचा? देसाई अजूनही संभ्रमात. सध्या तरी काहीच समजत नाहीये, पण मला असं वाटतंय की आपण काहीतरी चुकतोय, म्हणजे काहीतरी सुटतंय. नक्की काय सुचवायचं तुला? मला वाटतं की पुन्हा सगळा परिसर एकदा पायाखाली घातला पाहिजे. त्याशिवाय खून कुठे झालाय ते कळणार नाही. अनिकेतने आपलं मत मांडलं. तुला काय म्हणायचंय? मर्डर इथे झालाय? देसाईचा स्वभाव तसा चिडचिडाच. त्या कुचक्या वासाने, शोधाशोधीच्या त्रासाने आणि काहीच न सापडल्याच्या रागाने ते वैतागले होते. असूही शकेल. माझ्या अंदाजाप्रमाणे एखाद्याचा खून करून त्याची डेड बॉडी इथे आणणं जरा जास्तच रिस्की आहे. खालच्या मेन रस्त्यापासून इथे यायची वाट ही जेमतेम 2 पावलं मावेल तेवढीच. त्यात खालून एखादी डेड बॉडी आणायची म्हणजे कोणीही बघण्याची भीती, कारण मेन रस्त्यावर नाही म्हणाल तरी थोडीफार ये-जा असतेच. अनिकेतच्या बोलण्यात तथ्य होतं. त्याला सपोर्ट म्हणून देसाई पण त्यांच्या शोध मोहिमेत जॉईन झाले. देसाई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व. वयाने थोडे मोठे असल्याने अनुभव दांडगा होता. शोध लागेपर्यंत शोधणं हा त्यांचा मंत्र. त्यामुळे ज्या ज्या शक्यता वाटतात त्या पडताळून पाहिल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. अनिकेतच्या प्लॅनप्रमाणे मगाशी वरवर पाहिलेल्या साऱ्या जागा पुन्हा डोळसपणे पाहायच्या होत्या. परबांना काही सूचना देऊन अनिकेतने त्यांना पोलीस स्टेशनला पाठवलं. मोरेबाई स्वतः जातीने गोळा केलेले सगळे सॅम्पल घेऊन तालुक्याला निघाल्या होत्या. अनिकेत, देसाई आणि शिंदे तिघे मिळून पुन्हा त्या पहाडीचे माळरान पिंजू लागले. सकाळचं कोवळं ऊन जाऊन दुपारची रखरख चालू झाली होती. सकाळी 2 बिंदूंनी भिजवणाऱ्या रानात आता दुपारच्या उन्हात सगळे घामाने भिजून गेले होते. साहेब, मी काय म्हणतो, कधीपासून शिंदेंच्या मनात काहीतरी चालू होतं, पण देसाईंच्या चिडचिडेला घाबरून त्यांना बोलण्याची हिंमत होत नव्हती. देसाई जरा बाजूला जाताच त्यांनी अनिकेतशी बोलायला सुरुवात केली. बोला ना शिंदे. एवढ्या वेळाने शिंदे बोलल्यावर अनिकेतला जरा बरं वाटलं. आपण कधीपासून या वरवरच्याच भागात शोधतोय. थोडं खाली जाऊन त्या कोपऱ्यातल्या भागात बघूया का? कदाचित तिथे काहीतरी सापडेल. म्हणजे पहाडीच्या खालच्या बाजूने एक थोडीशी ऐसपैस सपाट जागा होती. त्या जागेकडे बोट दाखवत शिंदे थोडे चाचरत बोलले. वा शिंदे,
आपण येड्यासारखे शोधायचं म्हणून कधीपासून या रानातच फिरतोय. बाजूच्या भागात लक्षच नाही गेलं. मुद्दाम लपवून ठेवल्यासारखी जागा आहे. चला बघूया जरा. जरा जपून साहेब, वाट नीट नाहीये, शिंदे जरा काळजीने म्हणाले. शिंदे आणि अनिकेतची गट्टी अगदी पहिल्या दिवसापासून. वयाने थोडे मोठे असल्याने शिंदे कधी कधी वडिलकीचाही अधिकार गाजवीत. त्यात अनुराधाने त्यांना काका म्हणून नातं जोडल्यापासून तर काही विचारूच नका. काका सोबत आहेत तर अनुराधाचाही जीव खालीवर नाही व्हायचा. शिंदेसहित अनिकेत भरभर उतरत आणि मोठाल्या दगडांवर कसरत करत त्या सपाट भागाच्या दिशेने चालू लागले. टेकडीच्या टोकावरून तिथपर्यंत पायवाट तर सोडा, साधी वाटही नव्हती. मोठमोठ्या दगडावर कसंबसं पाय ठेवत स्वतःला तोल सावरत काट्यापासून वाचत चालणं म्हणजे दिव्यच होते. दुरूनच ती जागा बघून अनिकेत मात्र गालात हसला. एव्हाना देसाईच्या त्यांच्या मागोमाग कसरत करत येऊन पोहोचले होते. वेड्यावाकड्या पहाटीवर ही जागा जरा बऱ्यापैकी सपाट आणि ऐसपैस होती. थोड्या अंतरावरच पहाडीच्या टोकावर असलेल्या झाडझुडपांची गर्दी होती. दुपारच्या उन्हात ती काटेरी झाडं मान उंचावून डोलत होती. हिरवट काळपट काटेरी झाडांवर उमललेली छोटीशी रंगीत फुलं स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध करत होती. अनिकेतने शिंदेना काटेरी जाळीच्या दिशेने इशारा केला. शिंदेही तो इशारा समजून त्या काटेरी जाळीच्या दिशेने निघाले. देसाई, म्हटलं नव्हतं आपण काहीतरी चुकतोय? कदाचित हीच ती जागा. अनिकेतने देसाईंना जमिनीच्या दिशेने इशारा केला. तिथलं बरचसं गवत कसंबसं उचकटून साधारण तात्पुरती बसण्यायोग्य जमीन नीट केली होती. तिथेच काही अंतरावर काटेरी झुडपांमागे बऱ्याचशा दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. कदाचित इथे पिण्याचा प्रोग्राम झाला असावा. दारूच्या बाटल्या पाहता नक्कीच एखादा ग्रुप येऊन गेला असावा. बरोबर बोलतोय अनिकेत. हा भाग तर आपल्या लक्षातच आला नव्हता. देसाईच्या अनुभवी नजरेने तो सर्व एरिया स्कॅन करायला सुरुवात केली. चांगला 2 दशकांचा तगडा अनुभव गाठीला बांधून असल्याने कोणताच गुन्हा त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यात आता मेंदूला केसचा खुराक मिळाल्याने ते खुश झाले. चिडचिड जाऊन ते नव्या जोमाने जमिनीचं निरीक्षण करू लागले. जरा नीट बघ जमीन, काय वाटतंय तुला? देसाई रिचार्ज झाल्यानं अनिकेतच्या ध्यानात आलं. पण त्यांच्या प्रश्नावर मात्र त्याचं डोकंच आले ना. त्याला तर तसं काही वेगळं जाणवत नव्हतं. त्याने देसाईकडे पाहत नकारार्थी मान डोलावली. माती बघ, जरा निरखून बघ. हा जो काळसर रंग आलाय ना, तो सुकलेल्या रक्ताचा आहे. देसाईच्या वाक्यावर अनिकेत चमकलाच. वरवर पाहता तर सर्व नॉर्मल दिसत होतं. कोणालाही कळलं नसतं की काय झाले. मातीतील छोटासा बदल तर अनिकेतच्या पण लक्षात आला नव्हता. जे काही घडले ते इथेच घडले अनिकेत. घडले तर घडले, वर सगळे पुरावे मिटवायचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय. देसाईची मुद्रा अतिशय प्रसन्न होती. छोटासा का होईना एक धागा तर सापडला. अनिकेत साहेब, शिंदेने आवाज दिला. हातातील माती सॅम्पल बॅगेत टाकत दोघेही शिंदेच्या दिशेने गेले. त्या सपाट जागेवरून थोडंसं आतल्या भागात चालत गेल्यावर अजून एक जागा होती. भोवतालच्या काटेरी झुडपांच्या मागे ती जागा लपली गेली होती. चहूबाजूने काटेरी झाडे आणि मध्येच मात्र सगळं नीट सपाट, थोडं आश्चर्यच होतं. काट्याच्या वर दिमाखात डोलणाऱ्या सफेद फुलामध्ये दुरूनच काहीतरी लालसर उठून दिसत होतं. शिंदे, जरा ते बघा काय आहे. शिंदे सावकाश एका झाडाला वाकडं करत ते जे काही लालसर होतं त्याच्यापर्यंत पोहोचले. ग्लोव्जवाल्या हातांनी कसं तरी खेचलं. हातभर लांब असा एक कापडाचा तुकडा होता. तो तुकडा तसाच घेऊन ते अनिकेत समोर आले. अनिकेत व देसाई दोघांनीही काळजीपूर्वक निरखून तो तुकडा बघितला. बराचसा पातळ आणि नक्षीकाम केलेला जाळीदार तुकडा ओढणीचाच असावा असा दोघांनीही तर्क लावला. ओढणी? अनिकेत आणि देसाई एकत्रच बोलले. आणि हे बघा साहेब, शिंदेने खिशातून एक सॅम्पल बॅग काढली. प्लॅस्टिकच्या बागेत अजून एक रक्ताळलेला कपडाचा फाटलेला तुकडा होता. साधारण पाहता तो लेडीज अंतर्वस्त्राचा फाटलेला भाग होता. देसाई नुसत्या इशारानेच समजून गेले. उर्वरित कथा पुढच्या भागात पाहू. कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.